गावाकडचा कोणताही सण हा सारवणाशिवाय पूर्ण होतच नाही. गुढीपाडवा आहे तर मी आता गोठ्यात आले आहे आणि शेण घेऊन जाते सारवायला. गुढी जिथे उभी करणार आहे पुढच्या खळ्यात तुळशीपाशी तिथलं सारवणार आहे. तर यावेळेस सारवताना चिऱ्याची लाल माती मी त्यात घालणार आहे. त्याच्यामुळे सारवणाला एक लालसर रंग येतो आणि मग त्याच्यावर रांगोळी मस्त उठून दिसते. पूर्वीच्या काळात जेव्हा सारवण करायचे तेव्हा घरातलं किंवा अगदी लागून जे खळं आहे ते हाताने सारवलं जायचं. सारवायच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. मी जे आता सारवणार आहे ते बाहेरच्या बाजूने आहे. आमचं अंगण खूप मोठं असल्याने हाताने सारवून होत नाही, म्हणून मी आता खराट्याने सारवते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. अरे आधी पहिलं तोंड धु. विचार करायचा. पाठ येते ना लवकर जा. गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं भांडं बसवलं जातं. चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही या तिथीपासून झाली असे मानले जाते. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
दिवसाला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते. या दिवशी गोड पदार्थांसोबत कडुलिंबाची पाने खाण्याची ही परंपरा आहे. का मुंबईत ना मग आम्ही ऑर्डर देतो. ऑर्डर असं कडूपाला नाही. तो काय असतो सांगा. कडूपाला काय असतो सांगा. का असं म्हणजे सांगा का बांधतात. बांधायचंच असते पण का बांधतात ते ते का सांगा. सांगायचं नसते ते का. कडुलिंबाचा पाला काय असतो. तो औषधी असतो. बत्ताशाची नंतर पाटावर तांदूळ ठेवून गुढी उभी केली जाते. पाटावरती सगळं चालेल. अजून पाठ हा हे चालेल. वाशाला धरून बांध. हा तिकडे राहणार नाही. बिलकुल तिकडे राहणार. खाली पारा पाहिजे काहीतरी. लाकूड घेतो. बरी कोशी अंगा लाकडी घेऊन गुढी उभी करून झाल्यानंतर पाठाभोवती रांगोळी काढते मी आता. गुढी उभी करून तिची पूजा करून झालेली आहे. आता मी नैवेद्यासाठी पुरणपोळ्या बनवायला घेते. गुढीपाडव्याच्या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात. पुरणपोळी, श्रीखंड पुरी तसेच इतर पदार्थांचा बेत केला जातो. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.